नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत भारताच्या इतिहासातील एक अद्भुत आणि जगप्रसिद्ध वारसा अजिंठा लेणी. ही फक्त दगडात कोरलेली गुहा नाही, तर हजारो वर्षापूर्वीची कला, संस्कृती आणि आध्यात्मिकतेची जिवंत कहाणी आहे. तर चला वेळ न घालवता आपल्या या प्राचीन प्रवासाला सुरुवात करूयात. जगालाही हेवा वाटावं असं जगप्रसिद्ध अजिंठा लेणी स्थळ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. दरवर्षी येथे हजारोच्या संख्येने लोक हे लेण्या पाहण्यासाठी येतात. देश विदेशातून लोक इथे येऊन या गोष्टीचा अभ्यास करतात, या चित्रांचा, या मंदिरांचा, या गुहेचा. तर तुम्हालाही जगाच्या इतिहासामध्ये थोडं मागे जायचं असेल तर नक्की तुम्ही इथे एकदा भेट द्या आणि हा जो वारसा आपल्याला लाभला आहे हा नक्की बघा. गुड मॉर्निंग मंडळी, सुप्रभात. सकाळ झाली आहे आणि आज मी आहे अजिंठा या गावामध्ये. अजिंठा लेणी एक्सप्लोर करायला आलो आपण. रात्री आपल्याला उशीर झालाय म्हणून आपण अजिंठा या गावामध्येच टेंट लावलाय. 2 मंदिर आहेत, एक श्रीरामांचं मंदिर आणि एक रेणुका मातेचं मंदिर आहे. तर मी हे रोड टच असल्यामुळे मी रेणुका मातेच्या मंदिरामध्ये टेंट लावला होता. तुम्हाला दाखवते मी आता कशी जागा आहे. जर तुम्ही प्लॅन करत असाल, उशीर होत असेल तर तुम्ही इकडे झोपू शकता. इकडे आम्ही टेंट लावलेला, इथं झोपलेलो मी रात्री. आणि हा जो परिसर आहे, इकडं मंदिर आहे, खूप मोठा परिसर आहे आणि इकडे आपण झोपू शकतो रात्री. सो मी इथंच टेंट लावून झोपलो. आता मी फ्रेश झालं, पाण्याची व्यवस्था वगैरे आहे तोंड वगैरे धुण्यासाठी इथे. सो आता आपण जाऊयात पुढे आपल्या प्रवासावरती. सो रिटर्न बससाठी ही जागा आहे स्टॉप बसचं. इकडनं आल्यावरती आपण इथे बस येतात आणि समोरच तिकीट काउंटर आहे. सो इकडे तुम्ही पर पर्सन ₹40 काउंट तुमच्याकडे घेतात, ₹40. सो तिकीट घेतल्यानंतर इकडनं आपल्याला एंट्री आहे, आतमध्ये जाता येतं. आणि इकडनं सरळ हा रस्ता आतमध्ये सरळ इकडे गेला आहे. सो आता आपण जाऊयात पुढे. इथनं एंट्री घेऊन आपण आतमध्ये आलो. बोर्ड लावलाय, मॅप टाईप सर्व गोष्टी दिल्यात, टाकी वगैरे जे आहेत. तो हा बोर्ड आहे आणि इकडनं रस्ता आहे, तर आपल्याला जायचं पुढे आता. जो गुहा आहेत त्याचा व्ह्यू दिसतो आपल्याला इथून, बघू शकतो आपण. भव्य आहे. भव्य मूर्ती आहे बुद्धांची पुढे, बघू शकतो. आणि माझ्या बाजू आहेत, ही पहिली गुहा आहे. खांब वगैरे खूप भव्य स्वरूपात आहेत. समोर दिसतोय बघा, नॅचरली पेंटेड आहेत. याच्यावरती भिंतीवरती पेंट, त्या मूर्त्या काढल्या आहेत. पेंटिंग जी केली आहे त्या नॅचरल कलरने आहे. त्या काळात कुठले कलर असतील जी अजून पण टिकून आहेत, 1200-1500 वर्ष झाले तरी सुद्धा. आपल्याला हे दिसतात, ह्या सगळ्या पेंटिंग्स आहेत. ही वाली सगळ्या पेंटिंग्स काढलेल्या आहेत. फ्लॅश नाही, तिसऱ्या गुहेजवळ आहे आपण. काही काही ठिकाणी व्हिडिओ शूट अलाउड नाही, सो त्यामुळे पहिली आपण केली शूट, दुसरी करता नाही आली, तिसरी बघत होतंय का. माझ्या मागे दिसते हे बघा, हे गुहेचं. अजिंठा लेणी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक अद्भुत अशी लेणी आहे.
या लेण्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वाघोर नदीच्या परिसरात आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे ठिकाण आजही पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करते. इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सन 6व्या शतकादरम्यान खडक कोरून बनवलेली ही लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणजे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट असून ती त्यांच्या अद्वितीय भिंतीचे चित्र आणि बुद्ध शिल्पांसाठी जगप्रसिद्ध आहे. जगप्रसिद्ध अशा लेण्यांचा शोध 1819 मध्ये ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ यांनी या लेण्यांचा शोध लावला. ही लेणी घोड्याच्या नालेच्या आकारात वाघोर नदीच्या काळांमध्ये खोदलेली आहे. येथील एकूण लेण्यांची संख्या 29 आहे. त्यात 5 चैत्यगृह आणि 24 विहार एवढे आहेत. आहे तिकडे जसं दोन्ही साईड दगडात कोरलेलं आहे, इकडे आणि इकडे, जसं आपण हॉस्पिटलमध्ये असतो बेड टाईप. छोट्या छोट्या स्मॉल रूम आहेत आणि त्याच्या दोन्ही साईडनी सिंगल दगड कोरलेले, त्याच्यावरती आपण झोपू शकतो. सगळीकडे कोपऱ्यात काही कायला गेट लावलेत. 13 नंबरची रूम दिसते आपल्याला, ही लिहिलं आहे 13 नंबर. हळूहळू आपण गुहा एक्सप्लोर करत पुढे जातोय आणि भव्य असा रूप आहे या गुहांचं. पायऱ्या गेलात 16वी रूम आहे गुहा जवळवरती. नंबरला 16 बघा, समोर पण आहेत मोठ्या प्रमाणात. स्वतः पहिले ह्या बघू आणि मग तिकडे आतमध्ये शूटचं परमिशन नाही, असं बाहेर बघावं लागतंय. त्या बघून झाल्यानंतर 16 नंबरची आता 17 नंबरसाठी आपण पुढे आलोय. इकडे पाण्याची टाकी वगैरे आहेत वरती. इकडे मोर दिसतात बघा. आणि हा धबधब्याचा व्ह्यू वगैरे सगळा दिसतो आपल्याला. अजून एक बुद्धिस्ट लेणी आहे. तो अजून एक बुद्धिस्ट लेणी आहे. त्यामध्ये कोरीव काम, बुद्धांची मूर्ती आहे आणि स्वतः बुद्ध सुद्धा विराजमान आहेत. तेच त्यांच्या कलाकृती शिल्पातून आपल्याला दिसून येतात. काय कोरीव काम आहे हे सगळंच, खरंच अप्रतिम केलं आहे. अजिंठा लेण्यांचा इतिहास आपल्याला इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सन 5व्या शतकापर्यंत मागे घेऊन जातो. या लेण्या 2 टप्प्यात बांधल्या गेल्या आहेत. पहिला टप्पा सातवाहन काळ इसवी सन पूर्व 2रे शतक व दुसरा टप्पा वाकाटक काळ इसवी सन 5वे शतक या काळामध्ये बांधण्यात आली आहे. ह्या लेण्यांची निर्मिती बौद्ध भिक्षूंसाठी ज्ञान, अध्ययन आणि निवासासाठी करण्यात आली होती. अजिंठा लेणी बौद्ध धर्मांशी संबंधित आहे. इथे आपल्या भगवान बुद्धांच्या जीवनातील घटना, जातक, कथा आणि बौद्ध शिकवणीचे चित्रण दिसते. या लेण्यांमध्ये 3 प्रमुख भाग आहेत. चैत्यगृह म्हणजेच पूजास्थळ, विहार म्हणजेच निवासस्थळ आणि ज्ञानगृह.
समोरची दिसते आपल्याला ही 22 नंबरची गुहा आहे. 4 गुहा अजून बाकी आहेत आपल्या एक्सप्लोर करायच्या. टोटल 26 गुहा आहेत तिथे. आणि हे पण बुद्धिस्ट केव्स आहे. मूर्ती दिसते बुद्धांच्या आतमध्ये. लो लाईट आहे सूत्रामध्ये दिसत तसं. आणि हा जो आजूबाजूचा परिसर आहे सुंदर असा परिसर आपण बघू शकता इथनं. किती सुंदर दिसते ना हे नजारे. टायमिंग जे आहे ते 9 ते 5:30 टायमिंग असते इकडे यायचं व्हिजिट करायचं. आणि हे वरती जे झाडं दिसत आहेत खूप भारी भारी. हा जो परिसर आहे तिकडनं धबधबे येतात. समोर दिसेल आपल्याला वॉटरफॉल पावसाळ्यामध्ये दिसतात. आणि हा समोर जो दिसतोय हा जो व्ह्यू पॉइंट आहे केव्हचा व्ह्यू पॉइंट एलोरा केव्हचा. इकडनं पण तुम्ही वरतनं बघू शकता जो व्ह्यू आहे या गुहेचा. आता हळूहळू आता आपली 22 झाली आहे. 22 झाली आहे बघून पुढची बघूयात आणि मग आपण उतरायला सुरुवात करू. एक 23 नंबरची केव्ह आहे गुहा. अजून 3 गुहा बाकी आहेत. सगळे मूर्ती वगैरे नाही का, फक्त कोरीव बांधकाम केलेलं आहे मेडिटेशनसाठी. त्याच्यामध्ये मूर्ती वगैरे नाही आहे बुद्धांची. तो 24 नंबरच्या लेणीमध्ये आहे आपण. आणि जी वास्तू आहे 24 नंबरची सगळा पडीक स्वरूपीचं काहीतरी बांधकाम त्या टाईप आहे. आपण बघूयात. मूर्त्या वगैरे नाही आहेत पण बरेच काही गुहा आहेत आतमध्ये. कदाचित बांधकाम करता करता थांबवलं असेल किंवा तुटलेलं असेल हे बांधकाम, म्हणून हे अशा स्वरूपात आहेत ही गुहा. तुळशी गुहा जी आहे जवळचा भाग हे लास्ट दिसतात. तो 25वी गुहा बघून उतरलो आपण आणि समोर दिसते आता लास्ट पेज जी आहे गुहेची.
फोटो. फोटो फोटो फोटो. माझ्या पाठीमागे दिसते ही लास्ट केव्स 26 नंबरची लेणी जी आहे. 26 लेण्या आहेत तिथे. ते आता आपली बघून झाली. 3-4 ज्या लास्ट आहेत, 20 नंतर जेवढ्या लेण्या आहेत त्याच्यामध्ये एवढं बघण्यासारखं काही नाही, मूर्त्या वगैरे नाही आहेत, फक्त कोरीव काम केलेलं आहे. आपण हे 26 नंबरची लेणी आता लास्टची बघून झाली. सो इथं आहे बुद्धजींची मूर्ती आहे, स्तूप आहे, स्तंभ आहे. सो लास्ट लेणीमध्ये 26 नंबरच्या तो आता बघून झाले. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही, त्यामुळे दाखवता येत नाही. तो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. थँक्यू. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.